We'll start next unit. Uh, public key infrastructure is related with the previous topic. That's why I'm actually taking this uh, fifth unit and directly fourth point from the fifth unit, so that we'll continue with the uh, asymmetric key cryptography. So public key infrastructure is actually related with public, that is public key, as well as asymmetric key cryptography. After the digital signature, we switch over to the digital certificate. So that is in the continuation. So what is this public key infrastructure? Public key infrastructure काय असते? ऍक्च्युली जर हे आपण कन्सिडर केलं की सायनर म्हणजे साइन करणारा, ऑथेंटिकेट करणारा स्वतःला, तो कशावरून तोच आहे. देअर इज स्टील प्रॉब्लेम लिंक्ड टू द रिअल आयडेंटिटी ऑफ द सायनर. तर त्याची आयडेंटिटी ही फिक्स करण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग घ्यावा लागेल. नुसता डिजिटल सिग्नेचर करून फायदा नाही आहे. सो व्हाय शुड आय ट्रस्ट व्हॉट द सेंडर क्लेम्स टू बी? सेंडरनी एखादा डेटा सेंड केला, तो डिजिटली साइन करून सेंड केला, तर मी त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? परत एकदा हा प्रश्न येतो की तोच तो आहे जो क्लेम करत आहे, कसा पण त्याला विश्वास ठेवणार? सो फॉर दॅट पर्पज वी मूव्ह टुवर्ड्स द पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. सो व्हॉट दिस पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर contains? Public key infrastructure contains specially digital certificate, all the aspects related with the digital certificate. So while we are talking about the digital certificate, that means we are actually talking about the public key, as well as there is another key, that is private key. तर हे जे आहे प्रायव्हेट की, पब्लिक की, डिजिटल सिग्नेचर आणि डिजिटल सर्टिफिकेट, याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार होते त्याला आपण म्हणतो पब्लिक की infrastructure. So this public key infrastructure, PKI, it is an infrastructure to support and manage public key based digital certificates. तर आपण जे डिजिटल सर्टिफिकेट आपण जे घेणार आहोत, ऍक्सेप्ट करणार आहोत, क्रिएट करणार आहोत, दॅट इज टोटली बेस्ड ऑन पब्लिक की, बेस्ड ऑन द पब्लिक की. आता आपण जर का सर्टिफिकेटच्याच बद्दल जर बोललो आपण, तर सर्टिफिकेट आपण जे काही आपल्याला व्हेन वी प्रॉक्युर वन सर्टिफिकेट फ्रॉम एनी अदर कोर्स, सो दॅट शुड बी जेन्युइन certificate. How we can say that this is a genuine certificate and this is a fake certificate? So we tally the सिग्नेचर ओव्हर द सर्टिफिकेट. आता तर जर तुम्हाला म्हटलं की चला आता हे लॉकडाऊन आहे, आता हे सगळं संपलं, तुमचा कोर्स संपला, तुमची एक्झाम होणार नाही, जा तुम्ही समोरच्या स्टोअरमध्ये जा आणि तिकडनं सर्टिफिकेट विकत घेऊन टाका. तुम्ही घ्याल? नाही, तुम्ही नाही घेऊ शकत. कारण तुम्हाला माहिती आहे की ह्या सर्टिफिकेटवर डायरेक्टरची, MSBTE डायरेक्टरची साईन तिथे असायला पाहिजे. आपण नॉर्मली सर्टिफिकेटचं म्हटलं तर, किंवा एखादा कुठलाही तुम्ही प्रोग्राम अटेंड केला आणि तुम्हाला म्हटलं की जा त्या दुकानामध्ये सर्टिफिकेट मिळत आहेत, तुम्ही ते घेऊन या, झालं, तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं. पण हाऊ वी कॅन से दॅट धिस सर्टिफिकेट इज जेन्युइन सर्टिफिकेट? वी कॅनॉट परचेस सर्टिफिकेट, वी कॅनॉट actually procure any certificate from any other source. So for that purpose we have to obtain the particular certificate, and genuineness of that certificate should be checked, and that happens in public key infrastructure. तर याच्यामध्ये दोन सर्टिफिकेट, एक जे आपण कागदावर जे काही साईन करतो त्याला डिजिटल सिग्नेचर मध्ये कन्व्हर्ट करतो आपण, किंवा त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे फाईलचं, त्या फाईलच्या स्ट्रक्चरमधून आपण MD5 काढतो आणि MD5 मधून आपण डिजिटल सिग्नेचर करतो, आणि हीच डिजिटल सिग्नेचर आपल्याला सर्टिफिकेटवर इन द फॉर्म ऑफ ASCII कोड्स आपल्याला आपल्या कम्प्युटर सिस्टीममध्ये पाहिजे असते. कुठलाही डॉक्युमेंट तुम्ही कुणाला पाठवत असाल तर तो तुमच्याचकडनं आला हे कसं चेक करणार? तर हे चेक करण्यासाठी आपल्याला पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता पडते. दॅट इज पब्लिक की बेस्ड डिजिटल सर्टिफिकेट्स. So PKI is a system that uses public key encryption and digital certificate to achieve
सिक्युअर इंटरनेट सर्व्हिसेस. तर याचा दुसरा उद्देश काय असतो, ह्या पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जो सर्टिफिकेट आपण जो घेतो थ्रू द पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, जे डिजिटल सर्टिफिकेट घेतो आपण, तर त्याचा मेन उद्देश काय असतो, सिक्युअर इंटरनेट सर्व्हिसेस. तर ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तो सर्टिफिकेट तोच फक्त ऍक्सेप्ट सेंड करण्यासाठी आपण जेन्युइन पर्सन म्हणू शकतो, आणि ऍक्सेप्ट सुद्धा आपण तसं करू आणि चेक करू की ही साईन ज्या व्यक्तीने आपल्याला पाठवलेला आहे डॉक्युमेंट ते त्याचीच आहे की नाही आहे, हे आपण चेक करू शकतो. देर आर 4 मेजर पार्ट्स इन पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे सर्टिफिकेशन अथॉरिटी, म्हणजे जो सर्टिफिकेट आपल्याला प्रोव्हाइड करून देतो. त्यानंतर डिरेक्टरी सर्व्हिस वेअर ऑल द पब्लिक की आर स्टोर्ड अँड ऑल द certificates are stored. So that may be that certificates may be of valid or invalid. Valid means that in a particular duration सर्टिफिकेट हा व्हॅलिड असतो आणि त्यानंतर सर्टिफिकेट हा इनव्हॅलिड होतो. जसं आता तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसन्स काढलं तर तुम्हाला तो 20 वर्षापुरताच फक्त मिळतो, म्हणजे तुम्हाला 20 वर्षापर्यंत. तर तिची डेट असते फ्रॉम टू, आणि कोणी इश्यू केला तुम्हाला तो ड्रायव्हिंग लायसन्स, हे पर्टिक्युलर अथॉरिटी आहे, ट्रान्सपोर्ट अथॉरिटी आहे. तर त्याची म्हणजे तो कोण, सर्टिफिकेशन अथॉरिटी, ट्रान्सपोर्ट अथॉरिटी. मी ड्रायव्हिंग लायसन्सच्या बद्दल जर बोललो तर फ्रॉम टू ही त्याची व्हॅलिड डेट आहे, त्याच्यानंतर ती व्हॅलिड नाही राहत. मग हे डिरेक्टरी सर्व्हिस म्हणजे त्या ट्रान्सपोर्ट अथॉरिटीकडे कोणाला सर्टिफिकेट पोहोचलेले आहेत, कोणाला सर्टिफिकेट पोहोचलेले नाही आहेत, ह्याचे पूर्ण डेटा त्याच्याकडे अवेलेबल असतो. सर्व्हिसेस, बँक्स, वेब सर्व्हर्स, हे दुसरा एक पार्ट आहे, मेजर पार्ट आहे पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, जिथे आपण काम करतो ऍक्च्युली. वेब सर्व्हर, सर्व्हिसेस आणि बँक सोबत तुम्ही जर ट्रान्झॅक्शन जर करत असाल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट तुम्ही चेक करून घ्यायचं असते की त्या बँकेकडे डिजिटल सर्टिफिकेट आहे का, तो जेन्युइन बँक आहे का. आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये जे काही आपल्याला करायचं आहे ट्रान्झॅक्शन, तर त्यासाठी तो व्हॅलिड आहे का. त्यानंतर बिझनेस युजर्स. आता बिझनेस युजर्स मध्ये हे तर सर्व्हिसेस आहे, बँक्स आहे, वेब सर्व्हर्स आहेत, हे तर वेगळे सर्व्हिस युजर्स झाले. त्यासोबत बिझनेस युजर्स, आणि याच्यात ऍक्च्युली आपण 5वा पण पॉईंट टाकू शकतो आपण, दॅट इज एंड युजर्स, म्हणजे आपल्यासारखे युजर्स जे आपण इंटरनेटवर आपण काम करत असतो. तर हे 4 मेजर पार्ट्स ह्या पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये अजून एक पार्ट येतो, दॅट इज रजिस्ट्रेशन अथॉरिटी, RA. जसं CA आहे तसं RA पण असेल. तो ऍक्च्युली कंपोनंट मध्ये येतो, तो इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपोनंट मध्ये येतो. आपण पाहू आता एक एक. हा त्याचा स्ट्रक्चर आहे, पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरचा एक स्ट्रक्चर आहे तो. सर्टिफिकेशन अथॉरिटी आहे, हा सर्टिफिकेशन अथॉरिटी. त्यानंतर सर्टिफिकेशन अथॉरिटी विल प्रोव्हाइड द सर्टिफिकेट्स टू द युजर्स. देर इज अ डिरेक्टरी सर्व्हिसेस, सो मेंबर्स डिरेक्टरी, किती युजर्स आहे, त्यांची पब्लिक की कोणती आहे, याची पूर्ण डेटा ह्या मेंबर्स डिरेक्टरीमध्ये असेल. त्यानंतर सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आपण ऍक्सेस करतो ह्या PKI मध्ये, तर बँक्स आहे, वेब सर्व्हर कडनं आपण काही डेटा घेतो, बँकिंग करतो आपण, अजून दुसऱ्या काही सर्व्हिसेस आपण यूज करतो. त्यानंतर पब्लिक की आणि प्रायव्हेट कीज ह्या सुद्धा त्याच्यामध्ये असतात इन्व्हॉल्ड. आणि ज्यावेळेस तुम्हाला सर्व्हिसेस ऍक्सेप्ट करायच्या असतात किंवा सर्व्हिसेस घ्यायच्या असतात, त्यावेळेस तुम्हाला पब्लिक की आणि प्रायव्हेट की ह्या 2 कीज तिथे वापरायच्या असतात. सर्टिफिकेट तर सर्टिफिकेशन अथॉरिटी तुम्हाला देऊन टाकेल, म्हणजे तो कोणाला देईल, बँकेला पण देईल, तो युजरला पण देईल, बिझनेस युजरला पण देईल, तुम्ही मागितलं तुम्हाला पण देईल. तर त्यासाठी काही ऍक्च्युली आपल्याला त्याची कॉस्टिंग असते ऍक्च्युली, असं डायरेक्टली मिळत नाही ऍक्च्युली. पण तुम्ही जर का एक्झाम्पल मध्ये आपण जर घेतलं, प्रॅक्टिकल सेशन आहे आपलं त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डिजिटल सर्टिफिकेट हा बनवू शकता. आणि डिजिटल सर्टिफिकेट हा कसा असतो, तर सिंपल ASCII कोड मध्ये असतो तो काय असा सर्टिफिकेट सारखा दिसत नाही. पण समजून घ्यायसाठी लॉजिकली जर आपण विचार केला तर तुमचा पासपोर्ट आहे किंवा तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आहे, ज्याच्यावरचे जे कंटेंट्स असतात तेच तशाच टाईपचे कंटेंट्स हे डिजिटल सर्टिफिकेटवर सुद्धा असतात. मग 4 की सर्व्हिसेस आपण आता पाहिल्यात त्या. डिजिटल सर्टिफिकेट, पहिला तर डिजिटल सर्टिफिकेट आहे,
याच्यात 4 की सर्व्हिसेस, ऍक्च्युली 4 की सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या? ऑथेंटिकेशन आहे, नॉन रिपिटेशन आहे, कॉन्फिडेन्शियलिटी आहे आणि इंटिग्रिटी आहे. ऑथेंटिकेशन मध्ये आपण जर ऑथेंटिकेशनच्या बद्दल विचार करतो तर त्यावेळेस डिजिटल सर्टिफिकेट हा तिथे आहे. नॉन रेप्युटेशन असेल तर डिजिटल सर्टिफिकेट आहे. ऑथेंटिकेशन म्हणजे काय? टू आयडेंटिफाय युजर हू क्लेम्स who he or she is. That is authentication. सो काही रिसोर्सेस तुम्हाला ऍक्सेस करायचे असतील किंवा काही डेटाबेस तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही ऑथेंटिकेटेड युजर असायला पाहिजेत. तर तो कोण डिसाईड करेल? डिजिटल सर्टिफिकेट. नॉन रिप्युटेशन. नॉन रिप्युटेशन म्हणजे काय? की जर कोणी डिनाय करत असेल की मी हा मेसेज पाठवलाच नाही तर त्यावेळेस हा नॉन रिप्युटेशन असेल, तर त्यावेळेस डिजिटल सर्टिफिकेट तिथे हा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. टू मेक युजर बिकम्स अनेबल टू डिनाय that he or she has sent the message, signed the document or participated in transaction. मला एखाद्याला डॉक्युमेंट पाठवायचं असेल आणि मी जर का तो डिजिटल सिग्नेचर माझ्याकडे आहे, साइन आहे, डिजिटल सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, तर आय कॅन साइन डिजिटली ऑन द डॉक्युमेंट. सो ऍट दॅट टाइम दॅट कॅन बी सेंड टू द रिसिव्हर, अँड इफ आय डिनाय दॅट, आय नो आय वॉज नॉट दॅट पर्सन who sent that particular document. So receiver will show you that this is your signature, this is your sign, this is your digital signature, and you are the person who sent me this particular document. So that is non-repudiation. असा तो डिनाय नाही करू शकणार, सेंडर डिनाय नाही करू शकत की हा मी पाठवला नाही. कॉन्फिडेन्शियलिटी इज वन ऑफ द की सर्व्हिस. जेव्हा कॉन्फिडेन्शियली असेल त्यावेळेस कॉन्फिडेन्शियलिटी असेल तिथे ऑटोमॅटिकली एन्क्रिप्शन पण येईलच. सो टू मेक द ट्रान्झॅक्शन सेक्युअर करण्यासाठी आपल्याला कॉन्फिडेन्शियलिटी आवश्यकता असते. सो नो वन एल्स इज एबल टू रीड ऑर रिट्राईव्ह द ऑनगोईंग ट्रान्झॅक्शन अनलेस द कम्युनिकेटिंग पार्टीज. दोन कम्युनिकेटिंग पार्टीज असतील आणि त्याच्यामध्ये जर ट्रान्झॅक्शन चालत असेल तर त्यावेळेस कॉन्फिडेन्शियलिटी ही एक सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते डिजिटल सर्टिफिकेटमध्ये, आणि आपण त्याला एन्क्रिप्शन म्हणतो. तर इथे दोन पार्टीच्या व्यतिरिक्त तिसरी पार्टी तिथे इन्व्हॉल्व नाही झाली पाहिजे. सिक्युअर कनेक्शन तिथे असलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला हा एक सर्व्हिस देतो. इंटिग्रिटी म्हणजे कुठलाही इन्फॉर्मेशन ही टॅम्पर्ड नाही झाला पाहिजे. सो दॅट इज अगेन एन्क्रिप्शन. सो इट प्रोव्हाइड्स द इंटिग्रिटी. सो दीज आर द 4 मेजर की सर्व्हिसेस. These are the 4 major key services provided under the PKI. So authentication, non-repudiation, confidentiality, and integrity. In our syllabus, we have this particular type of format only. The basic component कोणते कोणते आहेत ह्या फॉर्मॅटचे, ह्या सर्टिफिकेटचे. हा जो डिजिटल सर्टिफिकेट आहे X.509, त्याचे कोणते कोणते कंपोनंट्स आहेत? कंपोनंट आहे पहिला सर्टिफिकेट अथॉरिटी, सर्टिफिकेशन अथॉरिटी, आपण त्याला CA म्हणतो. दुसरा आहे रजिस्ट्रेशन अथॉरिटी, आपण त्याला RA म्हणतो, रजिस्ट्रेशन अथॉरिटी. तिसरा सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आपण आता याच्यामध्ये तुम्ही प्रोसिजर पाहत असाल तुम्ही की पहिले तुम्हाला रजिस्टर करावं लागेल स्वतःला. रजिस्टर केल्यानंतर तो जातो रजिस्ट्रेशन अथॉरिटीकडे, आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्या सर्टिफिकेटवर CA ची साईन पाहिजे असते, म्हणजे सर्टिफिकेट अथॉरिटीची. पण रजिस्ट्रेशन अथॉरिटीकडे सुद्धा अथॉरिटी आहे साईन करण्याची, कारण की तो एकटा सर्टिफिकेट अथॉरिटी एवढा साईन करू शकत नाही, तर त्याला ऑन बिहाफ ऑफ द CA RA कॅन साईन युअर सर्टिफिकेट ऑल्सो. सो सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन अथॉरिटी झाल्यानंतर सर्टिफिकेट तुमचा रेडी होऊन जाईल. सर्टिफिकेट रेडी झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम लागेल की ज्याच्या थ्रू तुम्हाला सर्टिफिकेट हे मिळतील आफ्टर सिग्नेचर ऑफ CA और RA. हा झाला प्रोव्हाइडर साइडकडे. प्रोव्हाइडर तुम्हाला देईल सर्टिफिकेट प्रोव्हाइड करून देणारा. कन्झ्युमर साइडकडे PKI इनेबल्ड अप्लिकेशन. ह्या PKI इनेबल्ड अप्लिकेशन मध्ये तुम्हाला रजिस्टर करावं लागेल, अँड थ्रू दॅट यू कॅन प्रोव्हाइड टू द RA. So registration authority, CA, RA, CA, certificate distribution system, and PKI enabled application. These are the 4 basic components of X.509